महाराष्ट्राचे राजकारण हे दादांशिवाय अपूर्णच आहे. परंतु तुमच्यासारखं राजकारण कोणीही करू शकत नाही. सर्वसामान्य माणसांचा कैवारी, शेतकऱ्यांचा वाली, फक्त बारामतीचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण टॉप लेवलला आणणारा माणूस, फक्त सुप्रिया सुळेंचाच नाही तर संपूर्ण राज्याचा दादा असणारा आज आमचा दादा काळ्याच्या पडद्याआड हरवला आहे. दादा, आता कुठे सुरुवात चांगली झाली होती, इतक्यातच देवाने तुम्हाला बोलवलं. तुमची पोकळी नेहमी आम्हाला जाणीव करून देईल की हा महाराष्ट्र अजितदादांशिवाय अपूर्ण आहे. पहिल्यांदा कोणता नेता गेल्यानंतर दादांचं जाणं ही वैयक्तिक हानी वाटतीये, कारण काहीतरी जवळचं दूर गेलंय असं वाटतंय. विलासरावांच्या वेळी राजकारण एवढं समजत नव्हतं, तरी ते गेल्यावर जे अश्रू अनावर झाले त्यानंतर आता अजितदादा टीव्हीवर दिसायचे त्यापेक्षा जास्त प्रत्यक्षात रॉयल होते. सगळ्यांना कायम नुकसान भरपाई देणारे आज सगळ्यांचं नुकसान करून गेलेत. माणूस गेल्यानंतर त्यांच्या मागे चांगले बोलणारे, त्यांचे चांगले स्टेटस ठेवणारे खूप असतात. खरं तर आजकाल एकमेकांबद्दल चांगलं बोलण्यासाठी मरावं लागतं. पण हा माणूस विरोधी पक्षात होता तेव्हाही त्याच्याबद्दल वैयक्तिक कधीही वाईट लिहिलं गेलं नाही, वाईट बोललं गेलं नाही, याचं समाधान राहील. हे गिल्ट मनात नाहीये की दादा गेल्यावर दादांची किंमत समजली. समोर बघितल्यावर गावानिशी माणसांना ओळखण्याची अजितदादांची सवय, सामान्य माणूस म्हणून मनात घर करायची, तेच आठवून अश्रू अनावर होत आहे. निसर्ग माणसाला सुख दुःख आपोआप विसरायला मदत करतोयच, पण काही जागा रिकाम्या राहिल्या तरीही कायमच्या राखीव असतात. ती जागा महाराष्ट्रात अजितदादांचीच राहील. सुनेत्राताईंना रामराया आता हत्तीचं बळदेव आणि राज्याच्या राजकारणात अजितदादांचं नाव त्यांच्या रूपात कायम झळकत राहो. दादांसारखं प्रेम सुनेत्राताईंना द्यायची जबाबदारी आता आपली आहे. मिस यू, लव यू दादा. दादा, तुमच्या आत्म्याला शांती लाभू दे ही पांडुरंगाकडे प्रार्थना. ओम शांती शांती.